मायक्रोसॉफ्ट ऑफिस अर्थात वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट वापरत असताना आपल्याला मायक्रोसॉफ्टचं एक अकाउंट आवश्यक असतं आणि हे अकाउंट कसं ओपन करायचं याची माहिती या व्हिडिओमधून बघूया. सुरुवातीला हे अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडं आपला एक ईमेल आयडी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ईमेल आयडी अगदी अचूक नमूद करणं आवश्यक आहे, तरच ओ-टी-पी ईमेल आयडीवर येतो. याच्यासाठी आपला मेल आयडी अचूकपणे बघण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील मेलबॉक्स आहे, तो ओपन करून बघू शकता. या ठिकाणी जर आपण मेल ओपन केला, तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जो आपला प्रोफाईलचा डी-पी असतो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले मोबाईलमध्ये जितके ईमेल आयडी आहे, ते सगळे दिसतात. हा पहिला ईमेल आयडी आहे, दुसरा, तिसरा, चौथा असे तुमच्या मोबाईलमध्ये जितके ईमेल आयडी असतील, ते सगळे ईमेल आयडी इथे दिसतील. यापैकी कोणताही एक ईमेल आयडी अगदी अचूकपणे आपल्याला नमूद करायचा आहे. त्याचं स्पेलिंग, त्याच्यातील सर्व व्यवस्थित बघून बाजूला लिहून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ही प्रोसेस सुरू करायची आहे. आपल्याला Microsoftचं अकाउंट ओपन करण्यासाठी Microsoft Office 365 Copilot हे ॲप इन्स्टॉल करावं लागणार आहे. हे ॲप Play Storeवरून इन्स्टॉल करता येतं. तर या ठिकाणी मी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. या ठिकाणी त्याला ॲप ओपन केल्यानंतर आवश्यक सर्व परमिशन्स द्यायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी साइन इन आणि अकाउंट क्रिएशन असे 2 ऑप्शन दिसतात. आपल्याकडे अकाउंट नाही म्हणून नो अकाउंट क्रिएट वन फॉर फ्री याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं एक विंडो ओपन होईल. इथं समोर दिसणारं Outlook किंवा Hotmail याच्यामध्ये जे काय आहे त्याच्याकडे आपल्याला पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे आणि या ठिकाणी न्यू ईमेल असं म्हटलेलं आहे. तिथं आपला ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी मॅन्युअली टाइप करायचा आहे. आपल्या Googleमध्ये सेव्ह असलेला ऑटोमॅटिक या ठिकाणी क्लिक करायचा नाही. या ठिकाणी मी माझा ईमेल आयडी मॅन्युअली टाइप करतोय. पहा, ईमेल आयडी पूर्णपणे टाइप केल्यानंतर याच्यापुढं Hotmail किंवा Outlook हा जो ऑप्शन होता तो निघून गेलेला आहे. आपला ईमेल आयडी बरोबर असल्याची एकदा खात्री करायची आहे आणि मग त्याच्याखाली असणाऱ्या नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर व्हेरिफाय युअर ईमेल अशी एक विंडो येईल. आपला ईमेल आयडी इथं दिसेल आणि त्या ईमेल आयडीवर एक ओ-टी-पी कोड पाठवल्याचं आपल्याला या ठिकाणी नोटिफिकेशन दिलं जाईल. आपल्याला ही विंडो क्लोज न करता आपल्याला ती विंडोज मिनिमाइज करायची आहे आणि आपला मेल आयडी या ठिकाणी ओपन करायचा आहे, मेल बॉक्स. या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला, की तो आपल्याकडं Microsoftकडून एखादा कोड आलाय किंवा कसं. या ठिकाणी मला वरच Microsoft अकाउंट टीमकडून आत्ताच मेल आलेला दिसतोय. जर तुमच्याकडं हा मेल दिसत नसेल, तर शक्य आहे की तुमचा प्रायमरी मेल दुसरा सेट असेल. म्हणून या ठिकाणी ज्या 3 रेषा दिसतात, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझा प्रायमरी सेट आहे. त्याऐवजी तुम्ही ऑल इनबॉक्सेस याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असणारे सर्व अकाउंट आणि त्या सर्व अकाउंटचे ईमेल आयडी इथं दिसणार आहे. इनबॉक्स या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे कोणत्याही मेलला जर या ठिकाणी मेल आला असेल, तर तो इथं दिसणार आहे. आता या ठिकाणी Microsoft अकाउंट टीमकडून आलेला मेल ओपन करायचा आहे. या ठिकाणी जर बघितलं, तर व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे एक कोड आलेला आहे. हा कोड त्या ठिकाणी अचूक नोंदवायचा आहे. आता आपल्या मेलचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. इथं कंट्री कोड, कंट्री रिजन तुम्हाला अचूकपणे इंडिया असंच सिलेक्ट करायचं आहे. जर या इंडियाऐवजी इथं दुसरं कोणतं तरी लोकेशन आलं असेल, तर तुमचं अकाउंट थोड्याच वेळात बॅन होतं किंवा थोड्याच वेळात अकाउंट ते ब्लॉक होतं. इथे इंडियाच असायला पाहिजे. इथं मंथ, डेट आणि इयर हे टाकायचं आहे. स्वतःच्या जन्मतारखेचं या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्याला इथं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि त्याखाली असणाऱ्या नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपण ह्युमन असल्याचं प्रूव्ह करण्यासाठी एक पझल सोडवावं लागणार आहे. या ठिकाणी प्रत्येकाच्या अकाउंटनुसार वेगवेगळे पझल येतात. तर या ठिकाणी बघूया आपण, की आपल्याला पझल काय येते. इथं प्रेस एंड होल्ड म्हटल्यानंतर मी क्लिक केलेलं आहे.
या ठिकाणी डन म्हटलेलं आहे आणि माझं व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन माझं अकाउंट क्लिक केलेलं आहे. तयार झालेलं आहे. मी डन क्लिक करणार आहे. पहा या ठिकाणी आपलं अकाउंट पूर्णपणे तयार झालेलं आहे. पझलच्या पेजवर शक्य आहे की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं एखादं कोड सोडवावं लागेल. तिथं जे सांगितलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला असं करावं लागेल. मला फक्त तिथं प्रेस एंड होल्ड करायचं होतं. मी ते केलेलं आहे. या ठिकाणी अलाऊ म्हणायचं आहे. या ठिकाणी अलाऊ ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाइल्स हे बटन चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं वर येणाऱ्या या एरोवर क्लिक करायचं आहे आणि इथं गेट नोटिफाईड व्हेन समवन शेअर डॉक्युमेंट ऑर कोलॅबोरेट्स विथ यू. हे टर्न ऑन केलं तरी चालेल किंवा नॉट नाऊ म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. पहा आपलं अकाउंट पूर्णपणे रेडी झालेलं आहे. इथं खाली सर्च, चॅट आणि क्रिएट असे ऑप्शन येतात. या क्रिएट या ऑप्शनचाच वापर करून आपण वेगवेगळ्या फाइल्स वगैरे तयार करत असतो. या ठिकाणी मी जर क्रिएटला गेलो, तर या ठिकाणी आता आपले सर्व ऑप्शन दिसतात. इथून डॉक्युमेंट्सला जाऊन आपण वर्ड, एक्सेल किंवा पॉवर पॉइंट कोणतीही एक फाईल तयार करू शकतो. या ठिकाणी एक्सेलला क्लिक केलं, की आपल्याला ब्लँक वर्कबुकचा ऑप्शन येतो. अशा पद्धतीनं आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या इतर फाइल्स ओपन करण्यासाठी इथं तुम्हाला फोल्डरवर क्लिक करायचं असतं. याच्यावर क्लिक केलं, की आपण तयार केलेले सगळे डॉक्युमेंट दिसतात. आपण आता अकाउंट हे नवीनच खोललेलं असल्यामुळं या ठिकाणी एकही डॉक्युमेंट नाही. अशा पद्धतीनं Microsoftचं अकाउंट